हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरीसाठी स्थानिक किंमत हा टॉपिक बघणार आहोत. इयत्ता दुसरी, पहिली ज्या मुलांना स्थानिक किंमत समजून घ्यायचं आहे ते सर्व विद्यार्थी हा टॉपिक बघू शकता. स्थानिक किंमत. स्थानिक किंमतमध्ये काय असतं? आपण ते बघूया सुरुवातीला सोप्या भाषेमध्ये. त्यामध्ये असतो एकक. बघा या ठिकाणी एकक असतो, त्यानंतर एक दशक असतो, शतक असतो आणि हजार असतो. तर एकक, दशक, शतक आणि हजार यावर आधारित हे प्रश्न आहेत. ते आपण समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा 375 ही एक संख्या आहे. या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? तर बघा एकक, दशक. मग 7 ची काय आहे? दशक आहे. दशक म्हणजे किती? दशक म्हणजे 100. मग दशक म्हणजे 10. 7 गुणिले 10. 7 गुणिले 10 किती? 70. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 70. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत 4 हा अंक एकक स्थानी आहे? पहिला काय असतो? एकक. मग हा इथे बघा हा एकक आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी तिसरा प्रश्न. तर तिसरा प्रश्न आहे 8, 4, 6 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? 8 कुठं आहे बघा? एकक, दशक आणि शतक. 8 हा शतक स्थानी आहे. म्हणून 8 ची किंमत 8 गुणिले 100. 8 गुणिले 100. तर 8 एक 8 म्हणजे 800. या ठिकाणी आपलं हे उत्तर आलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा आपला काय आहे तर 5, 2, 7 म्हणजे 527 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? 2 कुठे आहे? एकक आणि दशक. दशक स्थानी. मग 2 गुणिले 10. बेद आहे 20 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणता अंक या संख्येच्या शतक स्थानी आहे? शतक म्हणजे काय? एकक, दशक, शतक. तिसरा शतक म्हणजे हा 7. 6, 4, 3 या संख्येतील 6 आणि 3 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 6 ची किंमत आहे किती? तर आपण इथे लिहूया 6 ची किंमत आहे 600 आणि 3 ची किंमत आहे 3. म्हणजे मग 603 ही त्याची किंमत असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा 7, 8, 9. 7, 8, 9 आणि 10. या ठिकाणी 7वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येत 9 हा दशक स्थानी आहे? इथे बघा एकक स्थानी आहे. इथे हे बघा दशक स्थानी आहे. इथे एकक स्थानी आहे आणि इथे शतक स्थानी आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर 4 हा अंक शतक स्थानी, 7 हा अंक दशक स्थानी आणि 2 हा अंक एकक स्थानी असेल तर संख्या कोणती? 4 अंक शतक, 7 दशक आणि 2 472 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर 9, 1, 8 या संख्येतील 1 आणि 8 च्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 1 ची किंमत आहे 10, 8 ची 8 म्हणजे 18. पर्याय क्रमांक 1. आता शेवटचा 10वा प्रश्न बघूया बघा. खालीलपैकी कोणता अंक या संख्येतील संख्येच्या एकक स्थानी आहे? एकक स्थानी कोण आहे? 1 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो या ठिकाणी आपण छोटासा हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये स्थानिक किमतीची माहिती आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.